लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान. 7438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, तर मतदानासाठी निवडणूक यंत्रणाही सज्ज. पोलीस बंदोबस्त तैनात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क. पार्थ पवार, युगेंद्र पवार यांचंही मतदान. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काटेवाडीमध्ये मतदान. अलिबागमधील कावीर मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड. साताऱ्याच्या कराडमधील चचेगाव या ठिकाणी ईव्हीएम बंद, तर सोलापुरातील पाथर्डी इथल्या 224 मतदान केंद्रावर मशीन बंद. मतदारांना मनस्ताप. धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा भाजप उमेदवाराचा आरोप. पाथरूडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पैसे वाटल्याचा दावा, तर पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उमेदवार रत्नमाला ढमढेरे यांनी ईव्हीएमला हळदी कुंकू वाहिलं, तर सोलापुरातील कोंडी जिल्हा परिषद गटात सेनेच्याच उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा. मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी आज भाजपचा चेहरा ठरणार. राजश्री शिरवाडकर, अलका केरकर, रितू तावडे आणि योगिता कोळी यांची नावं चर्चेत. मुंबई महानगरपालिकेत महापौर उपमहापौर निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याविषयी ठाकरेंच्या सेनेचा आज निर्णय होणार. 12 वाजता 65 पैकी वरिष्ठ नगरसेवकांच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर निर्णय होणार. सहयोग या निवासस्थानी शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये चर्चा. सांतनपर भेटीदरम्यान पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये चर्चा. दोघांच्या चर्चेवेळी रोहित पवारांचीही उपस्थिती. शरद पवारांच्या राज्यसभा खासदारकीची टर्म 2 एप्रिलला संपणार. 2 एप्रिलला राज्यसभेवर शरद पवार जाणार की पार्थ पवार याकडे लक्ष, तर महाविकास आघाडीमध्ये पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची ताकद. राऊतांचं भाष्य. अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का हे तपासलं पाहिजे. घटनेचा तपास सार्वजनिक करा. बजरंग सोनवणेंकडून शंका व्यक्त, तर बॉम्बचा संशय म्हणजे गलिच्छ राजकारण. सुजय विखेंचा जोरदार हल्लाबोल. रोहित पवारांची पत्रकार परिषद 9 तारखेऐवजी आता 10 तारखेला होणार. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालामुळे हा निर्णय. दादांचा अपघात आणि विलिनीकरणासह सर्व मुद्द्यांवर रोहित पवार बोलणार. अमरावतीमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या मीरा कांबळेंची एमआयएममधून हकालपट्टी. पक्षादेश डावलून भाजपला समर्थन दिल्यानं ही कारवाई, तर एमआयएमकडून मीरा कांबळे यांचं नगरसेवक पद रद्द करण्याची सुद्धा मागणी. लाडक्या बहिणींना ई-केवायसीच्या दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ. ई-केवायसीमुळे रखडलेला लाभ लाडक्या बहिणींना मिळणार. आदिती तटकरे यांनी ट्विट करत दिली माहिती. आरबीआयकडून सलग 6व्यांदा रेपो रेट जैसे थेच, तर 5.25% रेपो रेट स्थिर. ईएमआय तुर्तास तरी वाढणार नाही. आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत हा निर्णय. कॅब आणि रिक्षा चालकांचा आज देशव्यापी बंद. ओला, उबेर, रॅपिडोच्या मनमानी भाडे आकारणी विरोधात बंदची हाक. 11 लाख ॲप आधारित रिक्षांची प्रवासी सेवा आज कोलमडणार. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय. वैभव सूर्यवंशीची तुफानी खेळी आणि युवा गोलंदाजांची धार. इंग्लंडचा धुव्वा उडवत विश्वचषकावर 6व्यांदा कोरलं नाव. भारतीय संघावर पंतप्रधान मोदींकडून कौतुकाचा वर्षाव, तर मुख्यमंत्री फडणवीसांनीही थोपटली पाठ. हा विजय अनेकांसाठी प्रेरणादायी. मोदींकडून स्तुतीसुमनं. भारतानं वर्ल्ड कप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष. आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण. आयुषच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, तर हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी. बिहारमधील पूर्णियाच्या खासदार पप्पू यादव यांना अटक, तर कोर्टानं जप्तीचा आदेश जारी केल्यानंतर 3 दिवसांनी कारवाई. 31 वर्षांपूर्वीच्या खटल्यात त्यांना अटक. अटकेवेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.